नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण मस्त खायला अगदी अप्रतिम लागणारा रसरशीत दाणेदार असा गाजराचा हलवा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत। तर ह्यासाठी मी गाजर घेतलेले आहेत। साधारणपणे 1 किलो गाजर आहे। तर गाजर आधी स्वच्छ धुवून घेतलेत, मग त्याची साल काढली आहे आणि आता आपण किसणीच्या साहाय्याने हे किसून घेणार आहोत। तर गाजर किसताना देखील पूर्ण खालून वरपर्यंत आपल्याला हे असं किसून घ्यायचं। यामुळे काय होतं, त्याचा लांब लांब खीस पडला जातो। आता पॅनमध्ये तूप घालून घ्यायचं आहे। इथे मी 1 चमचा साजूक तूप घालून घेतलेला आहे। ह्यामध्ये आपण आता किसून घेतलेला गाजर घालून घेणार आहोत। गाजर तुपावर मस्तपैकी परतून घ्यायचं आहे, साधारणपणे 5 मिनिटभर। ह्यामुळे गाजराच्या हलव्याला एक वेगळीच चव येते, खायला तो अतिशय रुचकर लागतो। आता सगळा गाजराचा किस आपण यामध्ये घालून घेतला आहे। सध्या दिसायला जरी हा खूप दिसत असला तरी हा परतल्यानंतर अगदी अर्धाच होतो। त्यामुळे पॅन वगैरे छोटा पडेल की काय असं अजिबात वाटून घ्यायचं नाही। मस्तपैकी तुपावर हा गाजराचा किस आता छान असा परतून घ्यायचा आहे। तर ही स्टेप अजिबात आपल्याला स्किप करायची नाही आहे। तर मी अजून 1 चमचा घेतलेला आहे। 2 चमच्याच्या साहाय्याने आपण हा गाजराचा किस ह्या पद्धतीने असा परतून घेणार आहोत। तर मैत्रिणींनो, तुम्ही गाजराचा हलवा कसा बनवता कमेंट करून सांगा। तर आजच्या ह्या गाजराचं वैशिष्ट्य हे आहे की यामध्ये आपण दूध किंवा खवा याचा अजिबात वापर नाही करणार आहेत। अजिबात खव्याचा आणि दुधाचा वापर न करता हा गाजराचा हलवा आपण बनवणार आहोत आणि तरी देखील हा खायला अतिशय चवदार असा बनून होतो। त्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीने एकदा गाजराचा हलवा नक्की ट्राय करा। आता हे परतून झालं की यावर झाकण ठेवायचं। 3 ते 4 मिनिट झाकण असंच राहू द्यायचं। 3 ते 4 मिनिटांनंतर झाकण काढायचं। परत एकदा हे व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे। शक्यतोवर गाजराचा हलवा बनवताना नॉनस्टिक पॅनमध्ये बनवा, खूप छान होतो आणि खूप कमी एफर्ट्समध्ये बनून तयार होतो। तर आता चमच्याच्या साहाय्याने हे सगळं असं मस्त व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। आता परत एकदा आपण यावर झाकण ठेवणार आहोत आणि त्यानंतर याची परत एकदा थोडीशी वाफ काढून घ्यायची आहे। ह्याच पद्धतीने गाजराचा हलवा आपण बनवणार आहोत। कंटिन्यू याला असं हलवत राहण्याची देखील गरज पडत नाही। परत एकदा सेम प्रोसेस करायची आहे। चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे छान असं मस्त मिक्स झालं आहे। तुम्ही बघू शकता याची क्वांटिटी देखील कमी झाली आहे परतून झाल्यामुळे आणि कलर देखील बऱ्यापैकी बदललेला आहे। तर याला असंच हाताच्या साहाय्याने थोडंसं प्रेस करून बघायचं, म्हणजे आपल्या लक्षात येतं की गाजर शिजलं आहे की नाही। तर ऑलमोस्ट 75% आपलं गाजर शिजलेलं आहे। आता आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत साधारणपणे 2 ते 3 चमचे साय। घरामध्ये आपल्या साय असते दुधावरची, तीच साय आपण यामध्ये घालून घेतोय किंवा बाजारामध्ये जी फ्रेश क्रीम मिळते ती देखील तुम्ही घालून घेऊ शकता। वाटीच्या साहाय्याने म्हणाल तर साधारणपणे पाऊण वाटी साय आहे, म्हणजे 1 वाटीला थोडीशी कमी। आता ही साय यामध्ये मस्तपैकी मिक्स करून घ्यायची आहे। तर मी आधी सांगितल्याप्रमाणे दूध आणि खवा घालण्याची अजिबात गरज नाही आहे, तरी देखील हा हलवा एकदम शाही बनून तयार होतो। आता साय यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि यानंतर यामध्ये साय छान एकजीव होईपर्यंत आपण हा हलवा शिजवून घेणार आहोत। तर चमच्याच्या साहाय्याने हे असं मिक्स करून घ्यायचं आहे। ह्यामुळे आपली वेळ देखील वाचते आणि गॅस देखील वाचतो। तर ह्या पद्धतीने तुम्ही हलवा नक्की बनवून बघा। आता साय छान यामध्ये अशी मिक्स झाली आहे। ह्यावर झाकण ठेवायचं आणि साधारणपणे 5 ते 6 मिनिट आपण याला शिजवून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता याला मस्तपैकी दाटसरपणा आलेला आहे। ऑलमोस्ट आपला हलवा होत आलेला आहे। तर आता काय करायचं, साधारणपणे मी 1 कप साखर यामध्ये घालून घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तुम्हाला कितपत गोड हवा आहे त्यानुसार साखरेचं प्रमाण यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे।
आता साखर घालून घेतल्यानंतर साखर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. आणि ह्या पद्धतीने जर गाजराचा हलवा केला 4 ते 5 दिवस आरामात टिकतो, अजिबात खराब होत नाही आणि फ्रीजमध्ये न ठेवताही हा हलवा व्यवस्थित टिकतो. आता साखरेचा पाक झालेला आहे. याला थोडासा अजून दाटसरपणा येईपर्यंत आपल्याला हा हलवा असा शिजवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मी मीडियमच ठेवलेली आहे, खूप कमीही नाही आणि खूप जास्तही नाही. आता सेम प्रोसेस करायची. यावर झाकण ठेवायचं आहे आणि हलवा छानपैकी शिजवून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी हा झालेला आहे. थोडासा हा पातळ वाटतोय, त्यामुळे अजून एक 5 ते 6 मिनिट मी याला शिजवून घेणार आहे. तर मैत्रिणींनो, झटपट होणारा, कमी साहित्यात, कमी वेळेमध्ये होणारा हा गाजराचा हलवा आज आपण बनवत आहोत. हिवाळ्यामध्ये गाजरं खूप इझिली अवेलेबल होतात, स्वस्त असतात आणि हिवाळ्यामध्ये गाजराचा हलवा तर आपण खातोच. तर अजून एक 5 मिनिटभर आपण याला शिजवून घेणार आहोत. सेम प्रोसेस करायची आहे. झाकण ठेवायचं आहे. 5 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे. परत एकदा चमच्याच्या साहाय्याने हा हलवा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता याला मस्त असा दाटसरपणा आला आहे. हलवा आपला बनून तयार झालेला आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा हलवा खूप आवडतो. आता यामध्ये मी 1 चमचा विलायची पावडर घालून घेतलेली आहे. ह्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स घालून घेऊ शकता. काजू, बदाम, पिस्ता, किसमिस अगदी सगळे ड्रायफ्रूट्स यामध्ये ॲड करू शकता. ह्यामुळे हलवा अजून शाही होतो असं म्हणायला काहीच हरकत नाही. आता विलायची पावडर देखील व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे. अजून एकदा एक 5 मिनिटभर ठेवून आपण याची वाफ काढून घेणार आहोत. तर 5 मिनिट झालेले आहेत. आता यामध्ये मी ड्रायफ्रूटचे काप घालून घेतलेले आहेत. तर मैत्रिणींनो, अगदी झटपट होणारा, कमी साहित्यात होणारा आपला गाजराचा हलवा बनवून तयार झालेला आहे. तुम्ही देखील ह्याच पद्धतीने हलवा नक्की बनवा. कसा वाटला ते कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता याला मी बाउलमध्ये सर्व्ह करून घेतलं आहे. मी सांगते तुमच्या देखील तोंडाला अगदी पाणी सुटलेलं आहे. अतिशय टेम्पटिंग असा दिसतोय. तर जास्त वेळ न घालता मार्केटमधून गाजर आणा आणि गाजराचा हलवा तयार करा. रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.